पण त्या सासूने माझ्या वेश्याव्यवसाय याबद्दल माझ्याशी बोलायची. सासूचे आणि त्या मुलाचे मी काहीतरी चुकीचे वर्तन पाहतच होते. या लोकांनी मला मानसिक शारीरिक माझा छळ केलाय. याच्या घरात मुलं पण यायची आणि आले की हे घरा हॉलमध्ये नाही बसत. ही सगळी मुलं आली की किचन पर्यंत येणार. किचनला आले तर मला हटकून धक्का देणार, मला असं वर खाली पाहून जाणार, मग अयोग्य स्पर्श करणार. एक छेडखाणी टाईपच यांनी माझ्यासोबत प्रकार केला. बरेचसे असे तिचे असे नातेवाईक आहे की घरात आल्यावर माझ्यावर रुबाब करायचं. असं वाटायचं की मी पुढे जाऊ. यांनी एवढं मला हॅरेसमेंट केलं की मी एका एक वेळेस तर मी माझा जीव घेण्याचा पण प्रयत्न केला. मला एवढा राग धुवायच्या वेळेस तुम्ही आम्हाला खूप माणुसकी दाखवली, तुम्ही खूप आम्हाला देव माणूस आहे असं दाखवलं. कधी मी जेवायला बसले की हटकून मिरची टाकणार. भाकरी भाजी या प्रकारचं माझं जेवण आहे हे मला आवडायचं, पण तिने मला हे सगळं काही खाऊ दिलं नाही. तिचं म्हणणं असं होतं की मी बोलते ना जेव तर तू जेवायचं, मी म्हटलं ना तू उठायचं, मी म्हटलं नाही कपडे नाही घालायचे नाही घालायचं. तिने म्हणजे माझ्यासोबत एक सवकन म्हणतो ना, सवत एक असा व्यवहार सुरू करायला तिने माझ्यासोबत सुरुवात केली. माझ्या म्हणजे बॉडीवर पण बरंच काही या लोकांनी माझ्याशी म्हणजे असं विचित्र शब्द वापरले. तू जाड आहे, तू अशी आहे, तू तशी आहे. तुम्ही लग्न जुळवायच्या वेळेस तर सगळं काय पाहिलं होतं ना. हा घर जावई पण तेच राहायचं. नवरा बायकोच्या पर्सनल स्पेस मध्ये पण या सासूने खूप इंटरफेअर केलं. आणि यांच्या घरात आतिक हाशम शेख या नावाचा रोज 11 वाजता मुलगा येतो. सासू माझ्यासोबत वेश्या व्यवसाय सोबत माझ्याशी बोलणं करत होती. जसं थायलंड एरिया माहिती आहे का तुला, मलेशिया एरिया माहित आहे का, एक्झाम्पल तुला कमाटीपुरा हा एरिया माहित आहे का, तू गंगूबाई पिक्चर पाहिली आहे का. म्हणजे ही माझ्यासोबत त्या टॉपिक वर बोलायला लागली. एक वेळेस मग मी त्या गोष्टीचे काहीच उत्तर दिले नाही. त्यावेळेस मला डाऊट आला होता की हिला माझ्याकडून काहीतरी पाहिजे, म्हणून ही मला असं विचारते. पण मी त्यावेळेस तिला काहीच उत्तर नाही दिलं, कारण तिला त्यावेळेस डाऊट आला होता की मी त्या दोघांचे चुकीचे वर्तन पाहिले तर हिला घरातून कसं काढायचं, म्हणून ती मला असे प्रश्न विचारून मला टॉर्चर करायची. त्याच्यानंतर ती थोड्या वेळाने माझ्या मागं लागली, तू कॉलेज जॉईन कर, कॉलेजला जा. कारण मी असल्यामुळे त्या दोघांना त्यांचं बोलणं व्हायचं नाही. त्यांचा एक जो पर्सनल स्पेस होता तो माझ्यामुळे अडकला होता. तो पर्सनल स्पेस त्यांना तो भेटत नव्हता. त्याच्यानंतर ती माझ्या मागं लागायची, तू कॉलेजला जा, तू हे कर, तू ते कर. मला 8-15 दिवसाला म्हणायची तू तुझ्या आईच्या घरी जा. तर नवरा म्हणतो या घरात माझं काहीच चालत नाही, या घरात मुलं येणार जाणारच नाही. आई म्हणती मला सून नव्हती पाहिजे, मला मोलकरी पाहिजे होती माझ्या 15 लोकांचं काम करण्यासाठी. सासू मला त्रास देण्यासाठी हटकून पाहुण्याला फोन करून बोलवायची, हटकून मुलांना फोन करून बोलवायची. 3-4 महिने चालूच होतो हे छेडखानी चालूच होती. एक सेक्शुअल हॅरेसमेंट सारखा एक प्रकार चालूच होता. मग फिजिकल व्हायलन्स चालू होतं, मग हे क्रुएल्टी चालू होती. मग मेंटली पण भरपूर काय असं डिस्टर्ब झाले होते. सासऱ्याचे पण रूप मला नंतर दिसायला लागले. नवऱ्याने एवढं मारलं, मारता त्याने मला तलाक असं तो 3 वेळा मला बोलला. मला एवढं मारलं की म्हणजे मी 8 दिवस अशी उठत नव्हते. असं नवरा तर बोलला 3 वेळा मला तलाक. पण त्याच्या आईने पण त्याला अजून बोलायला लावलं. त्याची आई बोलली की तू तिला अजून म्हण माझ्या समोर तलाक आणि तिला घराच्या बाहेर काढून द्या. मी तू काय घेऊन आली, सोनं पुढे आहे, पैसे पुढे आहे. तिने माझ्याकडे सोन्याची पण मागणी केली.